नांदेडमध्ये सकाळी 6:08 दरम्यान भूकंपाचे धक्के जाणवले। 4.6 रिश्टर स्केलची नोंद झाली आहे। महाराष्ट्रामधील नांदेड, हिंगोली, परभणी या शहरांजवळ भूकंपाचे धक्के जाणवलेत। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाहीये। मार्च महिन्यात दुसऱ्यांदा नांदेडमध्ये भूकंपाचे धक्के जाणवलेत। याआधी 3 मार्च रोजी संध्याकाळी 6:30 वाजता 1.3 रिश्टरचे सौम्य भूकंपाची नोंद झाली आहे। मराठवाड्यात मार्च अखेरीस मोठ्या, मध्यम आणि लघु प्रकल्पात 25% पाणीसाठा शिल्लक आहे। विभागातील 100 लघु प्रकल्प पूर्ण कोरडे पडले असून 269 प्रकल्पात जेमतेम पाणीसाठा शिल्लक आहे। धरणातील पाणीसाठा घटल्यानं सिंचनासाठी आणि पिण्यासाठी पाणी पुरवठा करणं कठीण झालंय। शहरी भागातही टंचाईच्या झळा तीव्र झाल्यात। मराठवाड्यातील ग्रामीण भागासह शहरात पाणी टंचाईच्या झळा वाढल्यात। टंचाईमुळे अनेक गावात टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील वडवाळी येथे जमिनीच्या वादातून पुतण्यानं चुलत्याच्या डोक्यात कोयत्यानं वार केले। त्यानंतर चुलत भाऊ आणि भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या ट्रॅक्टर चालकाला सुद्धा बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे। या प्रकरणी पैठण पोलीस ठाण्यात 4 गुन्हा दाखल केला असून 2 आरोपींना अटक केली आहे। पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत। आदिवासींचे घर पाडून त्यांच्या पिकांची नासधूस केल्याप्रकरणी फिल्म सिटी व्यवस्थापकीय संचालकांविरोधात गुन्हा दाखल केला का असा सवाल करत उच्च न्यायालयानं आरे कॉलनी पोलिसांना याबाबत उत्तर देण्याचे निर्देश दिलेत। जमीन बळकावल्याप्रकरणी फिल्म सिटी परिसरात असलेल्या देवीचा पाडा येथे राहणाऱ्या किसन भगत यानं केलेल्या याचिकेवर खंडपीठासमोर बुधवारी सुनावणी सुरू होती। यावेळेस उच्च न्यायालयानं हे आदेश दिले। मराठवाड्यामध्ये तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। त्यामुळे गुरांसाठी सुद्धा पाण्याचा आणि चाऱ्याचा प्रश्न निर्माण झालाय। सार्वजनिक बांधकाम विभागानं जे समूह रुग्णालयाच्या इमारतीची देखभाल दुरुस्तीची कामे कागदोपत्री दाखवून 34 कोटींची बिले काढल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। रुग्णसेवेच्या पायाभूत सुविधांच्या देखभाल दुरुस्तीसाठी वैद्यकीय शिक्षण विभागानं दिलेला निधी कामे न करताच एका झटक्यात निकाली काढण्याचं काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलंय। आचारसंहिता भंग होऊ नये यासाठी राजकीय जाहिराती काढून टाकण्याचे सत्र सुरू असतानाच एसटी महामंडळानंही एसटी बस स्थानक आणि आगार परिसरातील जाहिराती हटवण्यास सुरुवात केली आहे। बस स्थानकात, आगारात तसेच एसटी बसवर विविध आस्थापनांच्या जाहिराती प्रसिद्ध होत असतात, त्या काढाव्यात असे आदेश निवडणूक आयोगाने दिलेत। खासगी एजन्सीकडून राजकीय जाहिराती हटवल्या जात असल्या तरी सर्व बस आगारांमध्ये उपलब्ध होत नाहीत। त्यामुळे ही कारवाई तत्काळ करावी असे आदेश सुद्धा निवडणूक आयोगाने दिलेत। आध्यात्मिक गुरु सद्गुरू जग्गी वासुदेव यांच्यावर दिल्लीतील अपोलो रुग्णालयात तातडीनं ब्रेन सर्जरी केली गेली। रुग्णालयाच्या एका वरिष्ठ डॉक्टरांनं बुधवारी ही माहिती दिली। सद्गुरू यांच्या मेंदूतून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत होता, मात्र त्यांची प्रकृती आता स्थिर आहे। रायगड जिल्ह्यात मुरुड परिसरात खोल समुद्रात परराज्यातील 10 बोटी आणि त्यावरील सुमारे 109 प्रवाशांना ताब्यात घेतलंय। कोस्टल गार्ड आणि पोलिसांनी ही कारवाई केली आहे। परळी येथे मनोज जरांगे यांच्या मराठा समाज महासंवाद बैठकीला सशर्त परवानगी दिली गेली आहे। मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती मंगेश पाटील आणि न्यायमूर्ती शैलेश ब्रह्मे यांनी हे आदेश दिलेत। दरम्यान जरांगे पाटील यांनी राजकीय नेत्यांना गावबंदीचे आवाहन करू नये तसंच चिथावणीखोर भाषणं देऊ नयेत असं सुद्धा आदेश खंडपीठाने दिलेत। अकरा दिवसांपूर्वी ऐतिहासिक उच्चांकी भावावर सोन्याचे दर पोहोचलेले आहेत। मध्यंतरी घसरण झाली होती, मात्र पुन्हा एकदा हे दर गगनाला भिडलेत। बुधवारी 20 मार्च रोजी ते 66,100 रुपये प्रति तोळ्यावर पोहोचलेत, तर दुसरीकडे मात्र चांदीच्या भावात 300 रुपयांची घसरण होऊन ती 74,700 रुपये प्रति किलोवर आली आहे। सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीला हंगामात सोन्याचा भाव मिळताना दिसतोय। बुधवारी निघालेल्या हळदीच्या सौद्यात राजापुरी हळदीस ऐतिहासिक 61,000 रुपये प्रति क्विंटल दर मिळालाय।
बाजार समिती स्थापन झाल्यापासूनचा हा ऐतिहासिक दर राहिलाय। आवक कमी असल्यामुळे हळदीला सरासरी 18 ते 25 हजारांपर्यंत दर मिळालाय। दर तेजीत असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय। लोकसभा 2024च्या सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान धनशक्तीचा बेकायदेशीर वापर करण्याच्या धोक्याला आळा घालण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने आयकर विभागाला आदेश दिलेत। आदेशानुसार आयकर विभागाचे पुणे येथील महासंचालनालय कार्यालय गोपनीय माहिती गोळा करते, तसंच रोख आणि मौल्यवान वस्तूंच्या हालचालींवर कडक नजर ठेवत आहे। भुसावळ जिल्ह्यात अंमली पदार्थ विक्रीसाठी आलेले दोघे जण फिरत असताना ग्राहकांना पोलिसांनी यांना अटक केली आहे। पोलिसांनी भुसावळातील ड्रग्जचा बाजार उधळून लावलाय। विशेष म्हणजे पोलीस पथकाने गेल्या आठवड्याभरापासून सापळा रचला होता। अखेर या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे। पुणे बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर मंगुरायाची वाडी या फाट्यावर 41 किलो अफू गांजा जप्त केलाय। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली छापा टाकला गेला। या प्रकरणी तिघांना अटक केली आहे। संशयितांकडून 40 किलो अफू, सुमारे 1 किलो गांजा जप्त केलाय। त्याची किंमत सुमारे 5,21,000 इतकी आहे। मवी येथील जागा वाटप अजूनही झालं नाहीये, त्यामुळे अनेक इच्छुक उमेदवार यांची नावं समोर येत आहेत। त्यातच काँग्रेस पक्षाचे आमदार केसी पाडवी यांचे चिरंजीव गोवाल पाडवी यांचं नाव सुद्धा नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून समोर येत आहे। त्यांचं नाव काँग्रेस पक्षाच्या संभाव्य यादीत आहे अशी माहिती सुद्धा समोर आली आहे।